संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कर्जत शहरात भव्य तिरंगा रॅली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कर्जत शहरात भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले। भाजप शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मारक अमराई येथून या पदयात्रेला सुरुवात झाली। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून काढण्यात आलेली ही रॅली टॉकीज रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकमान्य टिळक चौक, स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवराय स्मारक, डेक्कन जिमखाना येथे संपन्न झाली। रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणाबाजी, राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन तसेच देशप्रेम जागवणारे विविध उपक्रम घेण्यात आले। युवक, विद्यार्थी, माता भगिनी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। या उपक्रमाचा उद्देश देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे हा होता। रॅलीचा समारोप राजेश लाड यांच्या मनोगताने झाला। यावेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड, नेरळ मंडळाध्यक्ष नरेश मसने, ज्येष्ठ नेते तानाजीराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष शरद भाऊ लाड, माजी नगरसेवक नितीन परमार, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, शहर महिला मोर्चा अध्यक्षा शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे, सरस्वती चौधरी, अभियान प्रमुख राधा बहुतुले, मंडळ सरचिटणीस अतुल बडगुजर, अभियान प्रमुख नितीन दगडे, माजी नगरसेवक बळवंत भुमरे, जिल्हा उपाध्यक्ष विनीता घुमरे, दिनेश गणिगा, रावसर, स्वामिनी मांजरे, विजय जिनगरे, योगेश देशमुख, राजेश ठाणगे, विशाल कोकरे, प्रवीण बोराडे, दिनेश भरकले तसेच अभिषेक सुर्वे, दिनेश कडू, वैभव सुरावकर, स्वप्नील जाधव यासह देशप्रेमी नागरिक उपस्थित होते। कर्जत प्रतिनिधी कैलास मामले। आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण उद्या संपूर्ण देशवासी साजरे करणार आहोत। या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज कर्जत शहर भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने आणि समस्त कर्जतकर जनतेच्या वतीने या ठिकाणी हुतात्मा स्मारक अमराई ते छत्रपती शिवराय स्मारक अशी तिरंगा पदयात्रा रॅली या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती आणि भर पावसात सुद्धा कर्जतकर नागरिकांनी, देशप्रेमी नागरिकांनी चांगला असा प्रतिसाद या रॅलीला दिलाय। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं ब्रीद वाक्य गेल्या अनेक वर्षापासून आपण अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपल्या सीमेवरती देशाचं रक्षण करणारे वीर जवान, सैनिक आणि या देशासाठी बलिदान दिलेले, हुतात्मा झालेले सर्व सैनिक या साऱ्यांच्या प्रति कुठेतरी सद्भावना व्यक्त करण्यासाठी असा एक विधायक कार्यक्रम आम्हाला पक्षाच्या वतीने देण्यात येत असतात आणि ह्या लोकोपयोगी आणि देशभक्तीपर कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लोकांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं देशाप्रती आपलं योगदान देण्याचं काम सर्वसामान्य लोकांना सर्वांना सोबत घेऊन करत असतो। हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही कर्जतची भूमी, या कर्जतच्या भूमीला एक मोठा इतिहास आहे आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ह्या साऱ्या वीरपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांचं हे बलिदान आपण कुठेतरी विसरता कामा नये, या दृष्टीनं आपण हा धगधगता इतिहास ताजा ठेवावा या दृष्टीनं अशा तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक वेळेस करण्यात येतं आणि आजही या ठिकाणी हे आयोजन करत असताना सर्व कर्जतकरांनी या ठिकाणी या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊन चांगला असा एक लोकांमध्ये संदेश या निमित्ताने दिला, एकात्मतेचा संदेश दिला। सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून आपण सारेजण या ठिकाणी आपल्या देशाप्रती नेहमीच त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करत असतो। उद्याचा स्वातंत्र्य दिन सुद्धा आपल्यासाठी एक आनंददायी असा क्षण आहे आणि म्हणून या तिन्ही सांजेच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला आपण या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा आनंद आम्ही आजपासूनच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि चांगला असा सर्वांनीच या ठिकाणी प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी, सर्व नागरिकांना, माझे सर्व पत्रकार बांधव, माझे पोलीस बांधव यांना सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि
या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना आपल्याला मनापासूनच्या उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.